नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी शंकर निंदे तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे, की आपल्या शेती संदर्भातला महत्त्वाचा विषय असणारा म्हणजे कोणता? कृषी विद्यापीठांचा विषय आणि त्या विद्यापीठांची मेगा भरती आता लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे. यामध्ये टोटल पदं किती असणार आहे? पदं कोणत्या संस्थेमार्फत, एमपीएससी मार्फत की टीसीएस आयबीपीएस मार्फत भरले जाणार आहे? याची सखोल माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे. आता जर तुम्ही न्यूजपेपर बघितला असेल तर न्यूजपेपरमध्ये जशी जाहिरात आलेली आहे आणि ती जाहिरात काय असणार आहे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार. त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल, असेच अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राच्या चॅनलला फॉलो करून ठेवा आणि चॅनल जास्तीत जास्त व्हिडिओ विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण जर बघितलं तर राज्यातील आपली जी 4 कृषी विद्यापीठ आहे त्या 4 कृषी विद्यापीठांची जी जाहिरात असणार ही काही दिवसांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पहिलं जर विद्यापीठ विचार केला आपण त्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरीचं जे आहे त्यामध्ये टोटल पदांचा जर आपण विचार केला यामध्ये क्लास 1 चे असणारे, 2 चे असणारे, 3 चे असणारे आणि 4 चे असणारे. म्हणजे यामध्ये अ पासून ब, क, ड पर्यंतचे पद ह्या भरती मार्फत भरले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने जर विचार केला तर 1217 पद जे आहेत हे आपले महात्मा कृषी विद्यापीठ जे आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ त्याच्यामध्ये भरले जाणार आहे. सेकंड जर बघितलं आपण याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या विद्यापीठाचा जर विचार केला आपण तर टोटल 915 जे पद आहे हे या कृषी विद्यापीठाचे भरले जाणार आहे. आणि तिसरं जर विचार केला आपण आपल्या परभणीचं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी याच्यामध्ये टोटल जर आकडा काढला तर 890 पद हे आता भरले जाणार आहे. त्याच्यामुळं आपल्या ऍग्रीकल्चरचे अभ्यास करणारे विद्यार्थी असतील किंवा प्लेन ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी असतील यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असणार आहे. कारण आपल्याला विद्यापीठामध्ये जॉब करण्याची संधी तुम्हाला या माध्यमातून मिळणार आहे. चौथा जर विचार केला आपण तर कोकण जे आहे त्याच्यामध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली याच्यामध्ये टोटल 589 पद आहे. या सगळ्या टोटल पदांची भरती जी असणार आहे याच्यामध्ये क्लास 1 चे जे पद असणार आहे, क्लास 2 चे जे पद असणार आहे हे काहीशा प्रमाणामध्ये एमपीसी मार्फत भरले जाणार आहे. आणि खाली जे ब आणि क आणि ड चे जे पद आहेत हे पद सरळ सेवेने म्हणजे टीसीएस आयबीपीएस मार्फत या कंपन्यांमार्फत भरले जाणार आहे. त्याचा जो सिलेबस आहे या सिलेबस आपल्याला जो पूर्वीचा पॅटर्न बघितला आपण त्याच्यामध्ये जीएस आणि आपला ऍग्रीकल्चरचा पार्ट आणि काही तांत्रिक जे पद आहे त्या तांत्रिक पदांसाठी तुम्हाला तांत्रिक घटक पण असणार आहे, काही पदांसाठी टायपिंग पण लागणार आहे. याची जाहिरात आल्यावरती तुम्हाला 100% अपडेट आपल्याकडनं दिले जाणार आहे. त्यामुळे चॅनलला फॉलो करून ठेवायचं. यामध्ये आपण जी जाहिरात जर बघितली विद्यार्थी मित्रांनो ती ह्याच्या न्यूजपेपरला आलेली आहे. यांनी दिलेली आहे तब्बल 23 वर्षानंतर ही पदनिर्मिती किंवा नवीन आकृतीबंध जाहीर झालेला 2003 ला आकृतीबंध झाला होता. त्याच्यामध्ये चेंजेस झालेले नव्हते. त्या जुन्याच प्रोसेस प्रमाणे सगळी प्रोसेस चालू होती. पण आता जर विचार केला आपण तर तब्बल 23 वर्षानंतर या आकृतीबंधामध्ये बदल करण्यात आलेले आहे आणि नवीन आकृतीबंध हा आता आपल्यासाठी सादर झालेला आहे. याच्यामध्ये काही पदांमध्ये चेंजेस पण झाले, काही विद्यापीठांमध्ये पदांची संख्या वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे हा फायदा आपल्या सगळ्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा असणार आहे. याच्यामध्ये जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आतापासूनच तयारीला लागावं लागणार आहे. कारण येणाऱ्या काही दिवसांमध्ये ही जाहिरात 100% असणार आहे. कारण आकृतीबंध जर मागवला किंवा तयार झाला, बिंदू नामावली तयार झाली किंवा मागवली तर याचा अर्थ असतो गव्हर्नमेंट भरती काढण्यासाठी सकारात्मक आहे. तर त्याचा पण आपण सकारात्मक विचार करून आपल्या अभ्यासाला गती दिली पाहिजे. यामध्ये जर विद्यार्थी मित्रांनो प्रामुख्याने विचार केला तर याच भरतीसाठी असेल किंवा अदर ज्या सरळ सेवेच्या भरती असणार आहे या भरतीसाठी आपल्या रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून दर्जेदार अशी एक सरळ सेवेची बॅच आपण घेऊन येतोय खास तुमच्यासाठी. ही बॅच जी असणार आहे तुम्हाला ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही स्वरूपामध्ये असणार आहे. आणि याच्यामध्ये जे सरळ सेवेचे पद असतील त्यामध्ये मग तुमचे कृषी विद्यापीठांचे पद असतील, अदर डिपार्टमेंटचे पद असतील, या सर्व समावेशक पदांसाठी आपण ही बॅच घेऊन येतोय. आणि अजून जर तुम्हाला स्पेशल प्रत्येक पदाप्रमाणे किंवा स्पेशल प्रत्येक विभागासाठी जर बॅच लागत असेल तर रिलायबल एसपीके नावाचं ऍप आहे आपल्या प्ले स्टोर वरती, ते डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला सर्व बॅचेस बघायला मिळतील आणि त्याचा लाभ घेऊन तुम्ही तुमच्या अभ्यासाला सुरुवात करू शकता. यामध्ये प्रामुख्याने आता तलाठीचं पद एमपीसी कडे गेले, त्यासाठी एमपीसीच्या धर्तीवरती एक कंबाईन बी ची बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे. स्पेशल तलाठी करायचं असेल स्पेशल तलाठीची बॅच आहे, महिला बाल विकास विभागाची आहे, त्यानंतर बांधकाम विभागाची ऍड आहे. या सगळ्या गोष्टींच्या ऍडच्या संदर्भातली बॅचेस आपण तुमच्यासाठी त्या ऍप वरती टाकलेला आहे. काही अडचण आली खाली नंबर देतोय तुम्हाला, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपल्या अभ्यासाला गती देऊन आपल्या यशापर्यंत आपण नक्की पोहोचणार आहोत. काही अडचण आली तुम्हाला तर नक्की आमच्याशी संपर्क साधा. सदैव तुमच्या पाठीशी रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र असणार आहे.